महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे जातीवादी लोकांचं करायचं काय? जातीवादी लोकांचं करायचं काय? भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजू खरात, डॉक्टर बाबासाहेब भारती गुरु, सुनील मोहिते, अश्विन जाधव, पप्पू ताकपुरे, सिद्धार्थ दांडोरे, नाना निकम, राहुल भालेराव, सतीश सचाने, अनिल गायवट, राजेश कांबळे, प्रशांत घोडराव आणि आतिश ससाने या सर्वांनी आदी मान्यवर आदी कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा, तेरा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा, तेरा नाम रहेगा। धिक्कारा सो पोलीस प्रशासनाचा धिक्कारा सो। परभणी पोलीस वाल्यांचं करायचं काय? परभणी पोलिसांचं करायचं काय? परभणी पोलिसांचं करायचं काय? भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांचा जातीवादी बेकार ना क्या? अल्लाह बोल अल्लाह बोल। जातीवाद्यांचं करायचं काय? अल्लाह बोल अल्लाह बोल। तलवार लेके अल्लाह बोल, बंदूक लेके अल्लाह बोल। अब बोल मेरे भाई अल्लाह बोल। जातीवाद्यांचं करायचं काय? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहीद भीम सैनिकांना साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आजादी साहब तुम आगे बढ़ो, भीम सैनिकांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। शहीद भीम सैनिकांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, अमर रहे। सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, अमर रहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जय हो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जय हो। अरे एक तलवार लेके अल्लाह बोल, बंदूक लेके अल्लाह बोल। और बोल मेरे भाइयों अल्लाह बोल, बोल मेरे भाइयों अल्लाह बोल। और जोर से अल्लाह बोल। तू बात क्यों है अल्लाह बोल, तू आया क्यों है अल्लाह बोल। बोल मेरे भाइयों अल्लाह बोल। अरे तलवार लेके अल्लाह बोल, संविधान को लेके अल्लाह बोल, बाबा साहब को लेके अल्लाह बोल। परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा। अरे परभणी पोलिसांचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय। परभणी पोलिसांचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय। अरे परभणी पोलिसांचं करायचं काय? खाली डोक्यावर। मधुवादी पोलिसांचा मधुवादी पोलिसांचा मधुवादी पोलिसांचा मधुवादी पोलिसांचा। अरे जब तक सूरज चांद रहेगा, तेरा नाम रहेगा। भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, 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 अमर रहे। परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाहेर द्या। आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व इतर पक्षाचे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जे परभणी येथे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं जी तोडमोड झाली त्याबद्दल परभणीमध्ये भीम सैनिकांनी उग्र आंदोलन केलं असता त्या ठिकाणी आमचा एक भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी गेला आहे। याच्या बळीमागे जे इथे पोलीस प्रशासनाचा जो पी आय आहे त्यांनी जी मारझोड केली अशाच त्या पी आयला आणि त्याचे सहकारी पोलीस हवालदार सर्व यांना ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे। दुसरी बाब म्हणजे अधिवेशनामध्येच प्रत्येक वेळेस अधिवेशनामध्ये एखादा माथी फिरू हे कृत्य करतो
परंतु आमचा एक आरोप आहे, हा माथे फिरून असून याच्या मागे हे जातीवाद्याचं एक षडयंत्र आहे आणि अशा माथे फिरूला पुढे करून असे बाबासाहेबांची विटंबना केली जाते, संविधानाची विटंबना केली जाते. माझं एक म्हणणं आहे, ज्याप्रमाणे जंतर मंतरमध्ये मागे जे संविधान जाळण्यात आलं त्या व्यक्तीला ही सजा दिली, देशद्रोहाचं त्याच्यावर खटला भरला गेला, असा खटला या गोपानं पवार याच्यावर देखील देशद्रोहाचा खटला भरून त्याच्यावर कडक कारवाई करावी आणि याच्या मागे जो सूत्रधार आहे, मास्टर माइंड, त्याचा शोध घेऊन त्याला देखील अटक करावी अशी एक आमची मागणी आहे. आज खरं तर आम्हाला आज या ठिकाणी आम्ही सर्व रेल्वे रोखण्यासाठी जात होतो. चालू असता येथील पंतनगर पोलीस स्टेशनने ठाण्याने आमच्यावरती एक संरक्षण म्हणून दबाव आणला आणि ते रेल रोको करण्यास भाग पाडलं. याचाच उदाहरण एक 2 दिवसापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, वयस्कर कार्यकर्ते पंतनगर पोलीस स्टेशनला गेला असता तिथले सिनियर आढाव साहेब यांनी आम्हाला तिथं रोखलं आणि रोखल्यानंतर उद्धटपणे आमच्याशी वागणूक केली, कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. याचा देखील मी सर्वप्रथम निषेध करतो. आणि आता या ठिकाणी आम्ही ज्या आमच्या भीमसैनिक सूर्यवंशी यांचा बळी गेला, तेही झाले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आम्ही सर्व 2 मिनिटं इथं स्तब्ध उभं राहतो. जय भीम, जय श्रीराम. जय भीम सैनिक अमर रहे, अमर रहे, अमर रहे, जय भीम सैनिक अमर रहे, अमर रहे, अमर रहे, जय भीम सैनिक अमर रहे. संविधान के सम्मान में, भारतीय मैदान में, संविधान के सम्मान में, भारतीय मैदान में, संविधान के सम्मान में, भारतीय मैदान में, संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में, जय भारत, जय भारत, जय संविधान. परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी असणाऱ्या भारतीय संविधानाच्या शिल्पाची तोडफोड करून अवमान करण्यात आला. त्याच्यानंतर शांततेच्या मार्गानं निषेध नोंदवणाऱ्या भीमसैनिकांना परभणी पोलिसांनी अमानुष्य अशी मारहाण केलेली आहे. या मारहाणीमध्ये एका भीमसैनिकाचं बलिदान झालेलं आहे, शहीद झालेलं आहे. आज महाराष्ट्र बंदच्या निमित्तानं घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या बाहेर या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे. काय सांगाल आपण या आंदोलनाच्या निमित्तानं? भारतीय संविधानाचे नेते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचा जो अपमान करण्यात आला, सुरुवातीला सांगितलं माथे फिरू ही जेव्हा अधिवेशन येतं, हिवाळी अधिवेशन येतं, राजकीय होतं, तेव्हा ते माथे फिरू कसे काय उत्पन्न होतात हा एक शोधाचा प्रश्न आहे. आणि बरोबर त्या माथे फिरूंना फक्त बाबासाहेबांचं संविधान या बाबासाहेबांचे पुतळे त्या माथे फिरूंना कसे दिसतात हा एक शोधाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे खंत का हे जेवढे माथे फिरू आहेत हा माथे फिरू पकडले गेला, पण असंख्य माथे फिरू असे ते आतापर्यंत पकडले गेले नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर शांततेमध्ये आंदोलनं सुरू असताना अचानक परभणीच्या पोलिसांनी जे कॉम्बिन ऑपरेशन करून रिपब्लिकन चळवळीतील ज्या भीमसैनिक आहेत त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार सुरू केला, हा अन्याय अत्याचार अपेक्षित नव्हता. तो अचानकपणे झाला, म्हणजे हा कोणीतरी आदेश दिला म्हणून झालेला. आणि ज्या पद्धतीने अमानुषकपणे परभणी पोलिसांनी ज्या रिपब्लिकन चळवळीतील संपूर्ण कार्यकर्त्यांना, महिला असो, लहान मुलं असो, तरुण असो, वृद्ध असो, यांना ज्या पद्धतीने मारहाण सुरू केलेले, या निषेधार्थ आज आम्ही संपूर्ण इथे उभं राहिलेलो. आमचं परभणी पोलीसचं त्यांना नाही आव्हान आहे का तुम्ही थांबा आणि तुम्ही ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार केलेला आहे हा एकदम निषेधार्थ आहे. जर तुम्ही थांबला नाही तर आम्ही एकदम रिपब्लिकन पक्षाची
असंख्य कार्यकर्ते जे पॅन्थर आहेत, जे पॅन्थरच्या रस्त्यावरती उतरले तर मग महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्र हा पेटल्याशिवाय राहणार नाही. याच आम्ही त्यांना गावी देतोय आणि निषेध करतोय या पद्धतीने. कारण अचानकमध्ये तुम्ही या पद्धतीने कसं काय केलं? आतापर्यंत ज्या पद्धतीने झालेलं आहे, शांततेमध्ये सगळं आंदोलन असताना त्यांना भडकवण्याचं आणि अधिवेशनाच्या काळामध्ये भडकवण्याचं मागे कारण काय? त्याच्या मागे जो मुख्य सूत्रधार आहे त्याला अटक व्हावी अशी आमची संपूर्ण रिपब्लिकन चळवळीतील आंबेडकरी समाजाची मागणी आहे. आणि जोपर्यंत तो हा शोध CID वगैरे दिल्लीपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांना पण आमची विनंती आहे का तुम्ही ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालून परभणीतील जनतेला, आंबेडकरी जनतेला न्याय द्या. आता फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री झाले, जे असंख्य जे मिनिस्टर झाले, त्या सगळ्यांना विनंती आहे का तुम्ही ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालून परभणीतील शांतता प्रस्थापित करा आणि तिथे जो आंबेडकरी समाजावर जो अन्याय चाललेला आहे त्या आंबेडकरी समाजाला न्याय मिळवून द्या. ही आमची तुम्हाला अपेक्षा. जर नाही मिळाला लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा पोलिसांचं करायचं काय? परभणी पोलीस कर्मचाऱ्यांचं करायचं काय? अरे बोल मेरे भाई, और जोर से क्या की हुए, अरे बोल मेरे भाई, अरे और जोर से, ये तलवार लेके, अरे बंदूक लेके, अरे कोयता लेके, अरे कुरान लेके बोलणार आहात तुम्ही का? मी बोलणार. बोला थोडं. संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले आहे. संसदेमध्ये 4 दिवस भारतीय संविधानावर चर्चासत्र सुरू असताना आज परभणीचा विषय एकाही पक्षाच्या नेत्याने तिथे उतरला नाही. रिपब्लिकन पक्ष आणि चळवळीतले जे नेते आहेत त्यांना सोडलं तर संसदेमध्ये जे संविधान बचाव या भूमिकेला घेऊन लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुकीत उतरलेल्या त्या सर्व पक्षांना मी आव्हान करतो की आज परभणीच्या या जाहीर निषेधासाठी फक्त चळवळीतले नेते, मग ते RPI असो, वंचित बहुजन आघाडी असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा असो किंवा रिपब्लिकन सेनेचे असो, आम्ही सर्व समाज बांधव, सर्व पक्ष वगैरे सगळं विसरून आज एकत्र एका समाज बांधवासाठी बांधवाला न्याय देण्यासाठी ते उपस्थित राहिलेलो आहे. माझं आव्हान आहे त्या सर्व नेत्यांना, त्या पक्षांना जे संविधान बचावसाठी लोकसभेमध्ये बेंबीच्या डेटापर्यंत ओढत होते, आज त्या पक्षातला एक काही माणूस, एक काही झेंडा आपण बघू शकता तिथे दिसत नाही. मी समाजाच्या वतीने या सर्व नेत्यांचा जाहीर निषेध करतो, निषेध व्यक्त करतो इकडे. आणि हे मनुवादी सरकार जे बसले, जे अजून मंत्रिमंडळ स्थापन व्हायचं आठवड्याभरावर जर ही भयानक घटना घडली आहे, त्या घटनेचा सुद्धा विधानसभेमध्ये कुठे पुरा काढला जात नाही, असा मी मनुवादी सरकारचा जाहीर निषेध इथे करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधानाच्या मुळे आज संविधानाच्या अनुषंगाने तुम्ही शपथविधी घेतात तर संविधानाचा अपमान होतोय. तर त्यावेळेस अपमान होताना फक्त आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरलेला आहे. हे संविधान संपूर्ण भारतीय जनतेचं संविधान आहे. आज संपूर्ण भारतीय जनतेचा अपमान करण्यात आलेला आहे. तर याची म्हणजे आम्हाला खंत या गोष्टीची वाटते का फक्त संविधान फक्त आमचं आहे का? हे संपूर्ण भारतीय समाजाचे आहे, संपूर्ण सर्व पक्षाचे. तुम्ही आज संविधानाच्या ह्याच्यावरती तुम्ही आज शपथविधी घेतात. तुम्ही संविधानाच्या ह्याच्यावरती सगळे तुमचे संपूर्ण कार्य तुमचं शासन प्रशासन चालतंय. तर शासन प्रशासनाची पण याच्यामध्ये त्यांनी पण निषेध व्यक्त करायला पाहिजे होता. पण या भारतामध्ये जर संविधानाचा अपमान होत असेल ही फार मोठी खंत आहे. जर आमचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान जर तुम्हाला जर या भारतामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला संविधानाचा मान राखावा लागणार. भारतीय संविधानाचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.